चिट्ठी न हुई संदेश, जाने वो दूर सदेश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. माझे मेमणे तथा नवी मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते, तुम्हा मला सर्वांना परिचित असणारे सन्माननीय गोपाळजी वाघमारे. खरं तर आज त्यांना कैलासवासी म्हणताना माझा ओठ करून येतो. साहेब, हे जीवन आणि मृत्यू हे करण्याच्या दोन बाजू आहेत आणि ते होणारच. आताच शोकसभा चालू होण्याच्या पूर्वी भजनी मंडळामध्ये आपल्यासाठी बांधलेले घर आपण गावाच्या बाहेर. खरं तर ही ओळ अतिशय समर्पक उत्तर देणार आहे आपल्यासाठी. आजपर्यंत गोपाळरावजी माझ्या वडिलांच्या वयाचे, मी त्यांच्या मुलाचा वयाचा. मी किती काहीतरी त्यांच्या घरी जाण्याचा योग आलेला आहे आणि तर जात राहील. तर माझी बहीण, आम्ही 1-2 महिन्यापूर्वी मी मेरा आमचे मित्र परिवार घेऊन गेलो आणि म्हणलो की भाऊजी, तुम्ही संघटनेत काम करताय, पक्षात काम करताय, घर खूप छोटस आहे, घर बांधलं पाहिजे. त्या घरासाठी किती आटापिटा करावा लागला हे आम्हाला माहिती आहे, आम्ही जाणून आहोत. आणि साक्षीदार माझे मित्र कंपनी आहे. परंतु आमचं दुर्दैव किती वाईट बघा. ज्या घरामध्ये माझे भाऊजी राहण्याचे स्वप्न पाहत होते, त्या घरामध्ये माझे भाऊ महिनाभर सुद्धा राहत नाही. खूप मोठं दुर्दैव आहे. मित्रांनो, हा माणूस म्हणजे परीस. आता सरांनी बोलल्यासारखं बँक बॅलन्स 0, पण माणूस की अमाप माणूस की. मी जेव्हा मुंबईमध्ये पहिले प्रथम आलो तेव्हा दिग्गजांच्या यादीत प्रमुख पाहुणा म्हणून मला नाव देणारा आमचे भाऊजी, स्टेजवर भाषण करायला आले आमचे भाऊजी. तर हे सर्व आठवून मन भरून येतं. मला भरपूर काय बोलायचं होतं. आज माझी बहीण माझ्या समोर बसलेली आहे. तिला पाहताच मला भरून येतं. कालच मी घरी गेलेलो होतो. भाऊजींची नातवंड मुली आका बसलेले होते. त्यांच्याकडे पाहून मला एकच होणार, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलांना भेटाया, जाई पिलांना. मी धर्मजागरण समिती आणि संघाला मी एकच विनंती करू शकतो, ज्याला त्यांचं आयुष्य संघामध्ये धर्मजागरणामध्ये समर्पित केलेलं आहे. त्या